केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या पुणे दौऱ्यावर. लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहणार. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा सन्मान होणार. अमित शहांच्या पुणे दौऱ्यावरून राजकारण तापलं. पुणेकर अमित शहांना विरोध करतील. त्यांचे हात विद्यार्थ्यांच्या रक्तानं बरबटलेत. खासदार संजय राऊत यांचा हल्लाबोल. दिल्लीतील आंदोलकांचे दगडावरचे फुटप्रिंट आधारशी लिंक होतील. मंत्री चंद्रकांत पाटलांचा अजब दावा. दिल्ली पोलिसांकडून अॅडव्हान्स तपास सुरू असल्याची माहिती. नवीन संशोधनाबाबत चंद्रकांत पाटलांच्या नावाची नोबेलसाठी शिफारस करायला हवी. खासदार संजय राऊत यांचा खोचक टोला. कोणी कुठेही गेलं तरी त्यांनी आहे तिथेच राहण्याचा निर्णय घ्यावा. जितेंद्र आव्हाडांच्या मुलीच्या ट्विटनं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. 1.5 महिन्याच्या प्रतीक्षेनंतर पश्चिम विदर्भात तुफान पाऊस. अमरावती, बुलढाणा, अकोल्यातल्या दमदार पावसानं बळीराजा सुखावला. यवतमाळमधील जोरदार पावसामुळे शहरातील अनेक भाग जलमय. नांदेड जिल्ह्याला पावसानं झोडपलं. 93 पैकी 73 महसूल मंडळात अतिवृष्टी. माहूर तालुक्यात सर्वाधिक 188 मिलीमीटर पावसाची नोंद. पश्चिम महाराष्ट्रात दमदार पाऊस. कोल्हापूरचं राधानगरी धरण ओव्हरफ्लो. उजनी धरणातून 60,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. नाशिक जिल्ह्याला वरुणराजा पावला. जिल्ह्यातील 23 पैकी 11 धरणं ओव्हरफ्लो. शहराला पाणी पुरवठा करणारं गंगापूर धरण 80% भरलं. धरणातून विसर्ग सुरू. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा.